हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार। बेरोजगार तरुण शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता, तर मराठा, ओबीसी, धनगर समाजाला काही सवलती मिळण्याचा अंदाज। अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक। आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष। राज्यावरील कर्जाचा बोजा वर्षभरात 13% वाढला। आता 7,11 कोटी रुपयांवर। दरडोई उत्पन्नात तेलंगणा, गुजरातलाही मागे टाकलं। विधान परिषदेवर 11 पैकी 9 जागांवर महायुती उमेदवार देणार, सूत्रांची माहिती। भाजपकडून पंकजा मुंडे, चित्रा वाघ, तर शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे आणि भावना गवळींच्या नावाची चर्चा। अधिवेशनानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता। शिंदे गटाला 4, अजित पवार गटाला 2, तर भाजपला 6 ते 8 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। विस्तारासाठी शिंदे अधिवेशनानंतर दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती। पुणे भाजप उपाध्यक्ष सुदर्शन चौधरींवर पक्ष कार्यालयातून कारवाईची शक्यता। अजितदादांना महायुतीतून काढण्याची भूमिका घेतल्यानंतर भाजप कार्यालयानं चौधरींकडे मागितला खुलासा। शेकापच्या जयंत पाटलांना विधान परिषदेसाठी शरद पवार गटाचा पाठिंबा, तर ठाकरे गटाकडून पाठिंबा न देण्याचा सूर, सूत्रांची माहिती। 2 जुलैला विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। इंग्लंडला 68 धावांनी हरवत भारताची T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक। रोहित शर्माच्या शानदार 57 धावा, तर सूर्यकुमार यादवची 47 धावांची खेळी। उद्या दक्षिण आफ्रिकेसोबत फायनल। भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचं लोटांगण। इंग्लंडसमोर भारताची धारदार गोलंदाजी। अक्षर पटेल, कुलदीप यादवच्या प्रत्येकी 3 विकेट्स। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय हायकोर्टानं राखून ठेवला। विधानसभा निवडणूक लढता यावी यासाठी केदार यांचा अर्ज। लातूर नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे। तपासादरम्यान प्रकरणाचं बिहार कनेक्शन उघड। बिहार केंद्रावर परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे समोर। विक्रोळी, गोरेगाव मधील म्हाडाच्या नवीन घरांमध्ये पहिल्याच पावसात गळती। म्हाडा आणि शिर्के बिल्डरनं बांधलेल्या इमारतीच्या कामावर प्रश्नचिन्ह। तोडगा काढण्याची रहिवाशांची मागणी। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान, तर श्री गजानन महाराजांची पालखी परभणीतून गंगाखेडकडे मार्गस्थ। जून महिन्यातील वीज दरात 30% वाढ। मे महिन्यात महावितरणनं महागडी वीज खरेदी केल्यानं सामान्यांना भुर्दंड। महावितरणची ग्राहकांकडून वीज बिलात वसुली। मुंबई शहर आणि उपनगरासह ठाण्यात रात्रभर पावसाची संततधार। कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला येलो अलर्ट। मुंबईत हिवताप आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण। 2 वर्षातली ही मोठी वाढ। हिवतापाची रुग्णसंख्या 1946, तर डेंग्यूचे 389 रुग्ण। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वर छत कोसळून मोठी दुर्घटना। एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी। गाड्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान। टर्मिनलवरून जाणारी 28 विमानांची उड्डाणं रद्द। 24 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। तुफान पावसामुळे दिल्लीतील रस्त्यांना नदीचं स्वरूप। जनजीवन विस्कळीत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।